तूळ राशीबद्दल आज पाहणार आहोत आपण. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारामध्ये. मित्रांनो, येणारी पौर्णिमा तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ग्रहांची हालचाल, चंद्राची बदलणारी ऊर्जा आणि तुमच्या जीवनात निर्माण होणारे संकेत, हे सर्व काही एका मोठ्या बदलाकडे इशारा करत आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडतील, तर काही लोकांनी जर वेळेवर सावधगिरी घेतली नाही, तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. तूळ राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात विचित्र बेचैनी निर्माण होत आहे का? घरात सतत वादविवाद होत आहेत का? कामात अडथळे, पैशांची कमतरता किंवा अचानक नकारात्मक घटना वाढत आहेत का? तर मित्रांनो, हे साधे योगायोग नाहीत. अनेक ज्योतिष संकेत सांगतात की येणाऱ्या पौर्णिमेपूर्वी तुमच्या जीवनात एक मोठी ऊर्जा बदलणार आहे. ही पौर्णिमा काही लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहे, पण काही लोकांसाठी ती कठीण परीक्षा घेऊन येणार आहे. त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या पौर्णिमेपूर्वी केल्यास तुमच्या आयुष्यातील संकट कमी होऊ शकते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. मित्रांनो, ह्या गोष्टी केवळ उपाय नाहीत, तर त्या तुमच्या मनाला, घराला आणि नशिबाला बदलणाऱ्या शक्ती आहेत. अनेक लोकांनी हे उपाय केल्यानंतर त्यांच्या जीवनात अचानक बदल झाल्याचे अनुभवले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला असा एक गुप्त संकेत सांगणार आहोत, जो फक्त भाग्यवान लोकांनाच मिळतो. जर तुम्ही मनापासून स्वामींवर श्रद्धा ठेवत असाल, तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला रोज राशी भविष्य, स्वामींचे संकेत आणि जीवन बदलणारे आध्यात्मिक उपाय मिळतात. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 5 गोष्टी ज्या तूळ राशीच्या लोकांनी पौर्णिमेपूर्वी नक्की करायला हव्यात. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा. पौर्णिमेपूर्वी घरामध्ये स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक वेळा घरात जुने तुटलेली वस्तू, खराब घड्याळ, तुटलेले फोटो किंवा न वापरणाऱ्या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे पौर्णिमेच्या आधी घर स्वच्छ करून घ्या आणि अशा मोडलेल्या तुटलेल्या वस्तू घरातून बाहेर काढा. सायंकाळी घरात दिवा लावा आणि स्वामींचे नामस्मरण करा. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि मन शांत राहते. कोणालाही अपमानित करू नका. ह्या काळात तुमच्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले जाऊ शकते. तूळ राशीचे लोक कधी कधी भावनेतून कठोर बोलून जातात, पण पौर्णिमेपूर्वी केलेले चुकीचे शब्द तुमच्यासाठी वाईट परिणाम देऊ शकतात. विशेषतः आई वडील, जीवनसाथी किंवा जवळच्या व्यक्तींशी भांडण टाळा. कारण ग्रहस्थिती सांगते की ह्या काळात नातेसंबंधांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका. अनेक ज्योतिष मान्यतेनुसार पौर्णिमेच्या आधी मानसिक ऊर्जा जास्त सक्रिय होते. त्यामुळे जास्त ताण, भीती किंवा विचित्र स्वप्ने पडू शकतात. त्यामुळे रात्री शांत झोप घेणे आणि नकारात्मक विचार टाळणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा. यामुळे मन स्थिर राहते. पैशांबाबत सावध राहा. पौर्णिमेपूर्वी अचानक खर्च वाढण्याची शक्यता दिसते. काही लोक चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतील किंवा फसवणुकीला बळी पडू शकतात. त्यामुळे कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. मोठे आर्थिक निर्णय काही दिवस पुढे ढकला, कारण ह्या काळात भावनिक निर्णय नुकसान देऊ शकतात. दररोज देवासमोर एक दीप लावा. मित्रांनो, ह्या काळात आध्यात्मिक शक्ती तुमच्यासाठी सर्वात मोठे संरक्षण ठरू शकते. सकाळी किंवा सायंकाळी देवासमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या मनातील भीती स्वामींना सांगायची आहे. मनापासून प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या जीवनात अचानक चांगले बदल घडताना दिसतात. त्यामुळे श्रद्धा कधीही सोडू नका. मित्रांनो,
या 5 गोष्टी जर तुम्ही मनापासून केल्या तर येणाऱ्या पौर्णिमेचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. पण जो व्यक्ती ह्या संकेताकडे दुर्लक्ष करेल त्याच्या आयुष्यात अचानक धक्कादायक घटना घडू शकतात असे संकेत मिळत आहेत. मित्रांनो, काही वेळा जीवन आपल्याला आधीच संकेत देत असते, पण आपण ते समजून घेत नाही. तूळ राशीच्या अनेक लोकांच्या जीवनात सध्या विचित्र घटना घडताना दिसत आहेत. काही लोक अचानक एकटे पडत आहेत, काहींची जवळची माणसं दूर जात आहेत, तर काही लोकांना सतत भीती आणि अस्वस्थता जाणवत आहे. हे सर्व बदलत्या ऊर्जेचे संकेत असू शकतात. विशेष म्हणजे ह्या पौर्णिमेच्या आसपास काही लोकांच्या घरात मोठे सत्य समोर येऊ शकते. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत होता ती व्यक्ती अचानक वेगळं रूप दाखवू शकते. त्यामुळे ह्या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. जर घरात सतत वस्तू पडत असतील, झोप नीट लागत नसेल किंवा मन बेचैन राहत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण कठीण काळ कायम राहत नाही, पण योग्य वेळ घेतलेली सावधगिरी तुमचं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, तुमच्या घरात सध्या कोणते संकेत दिसत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ इतर तुळ राशीच्या लोकांसाठी उपयुक्त आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक पौर्णिमा काही ना काही संदेश घेऊन येते. काहींसाठी ती आनंदाची बातमी घेऊन येते तर काहींसाठी ती सावध राहण्याचा इशारा असते. तुळ राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. काही लोकांच्या आयुष्यात अचानक धनलाभ होऊ शकतो, तर काही लोक चुकीच्या निर्णयामुळे मोठ्या अडचणीतही अडकू शकतात. त्यामुळे ह्या काळात शांत राहणे, संयम ठेवणे आणि देवावर श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतीही संकटे कायमची नसतात, पण योग्य वेळी घेतलेली काळजी आणि सकारात्मक विचार तुमचे नशीब बदलू शकतात. तुमच्या जीवनात काहीही चालू असो, हार मानू नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त मनापासून प्रार्थना करा आणि चांगले कर्म करत राहा. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रोज असेच राशी भविष्य आणि स्वामींचे संकेत पाहण्यासाठी आपल्या स्वामी गुरुकृपा परिवाराचा भाग बना. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त.